सुरवाई सेवा माजलाचा जीवा, सुरवाई सेवा माजलाचा बिडार, सुरवाई सेवा माजलाचा सगावेन, सुरवाई सेवा माजलाचा मुठवालिंग, सुरवाई सेवा माजलाचा फळापेन, सुरवाई सेवा माजलाचा परसापेन, सुरवाई सेवा सुक्तितान सेवा दंडोस त्याला कोटची सेवा घ्या करून फळा सेवा निघून हवी, फळा सेवा निघून हवी, फळा सेवा निघून हवी. या ठिकाणी उपस्थित सगळ्या मातृशक्ती, पितृशक्ती, युवा शक्ती, लहान मुलं आणि मंचावर उपस्थित सगळ्या मान्यवरांना सुरवाई सेवा जोहार करतो. आणि थंडी लागली आहे सर्वांना, आता थंडी गेली पाहिजे म्हणून एक वेळा नारा लावू आपण सर्वांनी. हात वर करून काढायचा म्हणजे थंडी आपली चालली जाईल. हात असा वर दिसला पाहिजे ना, उन्हाळून हात ठेवा ना तुम्ही. मग काय अशी मूठ बांधा आणि मग नारा लावायचा. ठीक आहे ना? हा. गोडवाला जरा पेन देणार का? हा, आता थोडी एनर्जी आली आहे. बरं, आज सर्वात आधी तर मी या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि त्यांची प्रशंसा या गोष्टीसाठी केली गेली पाहिजे की मागच्या कितीतरी वर्षापासून हा जो कार्यक्रम आहे बिरसा मुंडा जयंती आपण 15 नोव्हेंबरला साजरी करत असतो. सगळीकडे 15 नोव्हेंबरला आपण बिरसा मुंडा जयंती साजरी करतो, पण कारण सगळ्या गावांमध्ये 15 नोव्हेंबरला जयंतीचा कार्यक्रम असतो म्हणून आपल्या गावामध्ये 28 तारखेला हा कार्यक्रम नेहमीसाठी डिक्लेअर केलेला आहे. बरोबर ना? आणि या कार्यक्रमाला सगळे लोक उपस्थित असतात आणि सगळे हिरीहिरीने त्याच्यामध्ये भाग घेतात. सगळ्यांचा स्वतःचा एक योगदान असतो. त्यासाठी तुम्हा सर्वांसाठी एकदा टाळ्या, स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आणि आज पुन्हा एक गोष्ट आहे, म्हणजे मला असं वाटतं की या कार्यक्रमाचे 3 कारण असायला पाहिजे. पहिला तर बिरसा मुंडा जयंती आपण साजरी करतो बिलकुल. दुसरी गोष्ट अशी की 2 दिवसा पहिले या देशाची सगळी यंत्रणा ज्या माध्यमातून चालते असं जे संविधान आहे त्या संविधानाचा संविधान दिवस 26 नोव्हेंबरला आपण साजरा केलेला आहे. आणि आज 28 नोव्हेंबरला आपण ज्यांनी सत्यशोधक समाजच्या माध्यमातून सर्व लोकांमध्ये एका पद्धतीनं समानता आणण्यासाठी प्रयत्न केला असे ज्योतिराव फुले यांची जयंती पण आज असते. म्हणजे आपण असे 3-4 कार्यक्रम जे आहे ते याच्यामध्ये इन्क्लूड करून आपण हा कार्यक्रम करतो. मित्रांनो, आपण या कार्यक्रमाची सुरुवात करताना जेव्हा या लहान मुलांच्या माध्यमातून एका नृत्याच्या माध्यमातून आपण जेव्हा या कार्यक्रमाची सुरुवात केली, खूप आवश्यक गोष्ट आहे. पहिली गोष्ट तर हिंमत लागते. लहान मुलांना एका स्टेजवर येऊन तिथे स्वतःला प्रेझेंट करणं, एका नृत्याच्या माध्यमातून लोकांसमोर आपली कला पेश करणं, यासाठी हिंमत लागते. आणि त्यासाठी ज्या लोकांनी तयारी केली त्या मुलांच्या आई वडिलांचं आणि त्या डान्स बसवणारे, डान्स कसा केला ते महत्वाचं नाही. डान्स करण्यासाठी तुम्ही तयार झाले, मुलं तयार झाले ते महत्वाचं आहे. आणि त्यांना तयार करणाऱ्या गुरुजनांचा पण आपण इथे आभार मानलं पाहिजे. पण एक गोष्ट आहे तेजराम भाऊ, एक गोष्ट आहे जे मला इथे म्हणावीशी वाटते. लहान मुलं जे आहे ना ते एक कोरी पाटी आहे, बरोबर. आणि त्या कोऱ्या पाटीवर आपण जे काही लिहिलं ना ते परमनंट त्याच्यावर छापते. म्हणून आपण जे संस्कार त्या मुलांना देत आहोत ते संस्कार देताना त्या संस्कारांचा त्यांच्यावर जो प्रभाव पडणार आहे तो लाईफटाईम पडणार आहे, नेहमीसाठी पडणार आहे. आणि म्हणून ते संस्कार आपण देत असताना त्यांना कुठल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी दिल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवल्या पाहिजे, या सगळ्यांचा कुठेतरी आपण एक प्लॅन ठेवला पाहिजे, कुठेतरी एक तारतम्य ठेवला पाहिजे त्या गोष्टीचं. ते खूप आवश्यक आहे. कारण काय होते माहितीये का, आम्ही इतक्या साऱ्या कार्यक्रमांमध्ये जातो आणि त्या कार्यक्रमांमध्ये पाहतो की मुलं नृत्य सादर करत असतात, नृत्यकला सादर करत असतात. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, एक गोष्ट आहे
की ज्या गोष्टीची कमतरता मला वाटते की आहे, आणि ती अशी आहे की मुलं डान्स करतात एक कुठलं तरी गाणं, मामा ना पेढी है ना, मानाटे वाता वगैरे वगैरे, आणखी पुष्कळ सारे वेगवेगळे गाणे आहेत, त्या गाण्यांवर मुलं डान्स करतात. आता ते डान्स ज्या गाण्यावर करतात त्या गाण्यावर आपण फिल्मी स्टाईलने डान्स करत असतो, किंवा मग फिल्मी स्टाईलने ते डान्स बसवले जातात. पण गोष्ट ही आहे की आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहोत. मुकेश भैया, हम लोग अपनी संस्कृति को यहाँ पे एक तरीके से प्रोटेक्ट करने का, प्रिवेंट करने का, संरक्षित करने का यहाँ पर प्रयास कर रहे हैं. और क्योंकि हम लोग उस तरीके का प्रयास कर रहे हैं तो ये बहुत ज्यादा जरूरी हो जाता है, और ये हमारी जिम्मेदारी बन जाती है कि हम लोग उन बच्चों को जो चीजें सिखा रहे हैं वो उन चीजों से संबंधित होना चाहिए. जैसे मैं ये बताना चाह रहा हूं कि हमारे 18 प्रकार के नृत्य, 18 प्रकार के रुपोलंग, पांदिबारी, कुपार, लिंगो एका वेळेस 18 प्रकारचे वाद्य वाजवू शकत होते असे त्यांच्या बाबतीत म्हटलं जाते. आणि आपली जी कला आहे या कलेमध्ये प्रत्येक नृत्याचा एक अर्थ आहे. आणि आपण बघतो या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी घुसाडी नृत्य आहे, कुठे दंडारी नृत्य आहे, कुठे आपण पाहतो ढेमचा नृत्य आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे 18 प्रकारचे नृत्य आपण पाहिले. पण मी आपल्या क्षेत्रामध्ये फक्त पेंढरी या गावामध्ये आणि सावरा या गावामध्ये एक विशिष्ट प्रकारचा डान्स करताना पाहिलाय, आणि तो कुठेतरी लुप्त होत आहे. म्हणजे या मुलांना त्या गोष्टी पण शिकवण्याची खूप जास्त गरज आहे. आता होत काय माहितीये का, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, इंस्टाग्राम माहिती आहे, जे लोक इथे जे यंग पोरं आहेत त्यांना इंस्टाग्राम माहिती आहे, आणि मला वाटतं बाकीच्यांना इंस्टाग्राम माहित असेलच. रील्स पाहणं, सगळे लोक रील्स पाहतातच, बरोबर. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप प्रकर्षानं उठून येऊन राहिली, आणि ती गोष्ट कोणती आहे तर कोकोळे सर, ती गोष्ट आहे फॅशन शो. आपण पाहत आहोत की गडचिरोलीच्या काही लोकांनी चंद्रपूरमध्ये फॅशन शो तिथे आयोजित केला, आणि त्या फॅशन शोच्या माध्यमातून आपली संस्कृती जी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर हळूहळू बाकी वेगवेगळ्या ठिकाणी हे जे फॅशन शो आहे ते होत आहे. ठीक आहे, नागपूरला पण असा फॅशन शो झाला. त्या फॅशन शो मध्ये मला बोलवण्यात आलं होतं, आपण आपली संस्कृती तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण विषय काय आहे, दाखवणं आणि ते जाणणं याच्यामध्ये फरक आहे. मी या मंचाच्या माध्यमातून त्या रील्स मध्ये जे लोक स्वतःला प्रेझेंट करतात त्या लोकांना पण, आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माझे काही विद्यार्थी पण आहेत इथे बसलेले, त्या विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छितो, आणि त्यांच्या आई वडिलांना पण सांगू इच्छितो, आणि इतरही लोक जे इंस्टाग्राम सारख्या गोष्टी वापरतात त्यांनाही सांगू इच्छितो. होत काय माहितीये का, दिखावा बहुत सारा हो रहा है. हम दिखाना चाहते हैं, गोंडी वेशभूषा करना चाहते हैं, पर उस गोंडी वेशभूषा में जो एक गोंडियन व्यक्ति होना चाहिए वो कहीं ना कहीं गायब हो गया. वो सिर्फ दिखावे पे है. मतलब हो क्या रहा है, हम लोग गले में, हाथ में जो अलंकार है हमारे, जे आपले आभूषण आहे ते घालतो, एका दिवसासाठी घालतो, आणि टॅटूज वगैरे बनवले जातात, ते सगळं बनवतो, आणि त्याच्यानंतर काय होते, ते फक्त स्टेजवर दाखवण्यासाठी किंवा रील बनवण्यासाठी होते. आणि त्याच्यानंतर काय होते माहिती आहे का, त्यांना जर विचारलं की भैया इसका मतलब क्या है, तो झिरो. त्यांच्याकडे त्याच्या बाबतीत कुठल्याच प्रकारचं नॉलेज नसतो. आणि होते काय माहिती आहे का, या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये अशा लोकांना फॉलो केलं जाते, आणि अशा लोकांच्या फॉलोअर्स वाढत आहेत, आणि ही कुठेतरी चिंताजनक आहे. चिंताजनक यासाठी कारण आम्ही काय करतो, आमच्यासारखे लोक, आम्ही म्हणजे ते त्यांच्यासारखं असं लाली लिपस्टिक लावून काहीतरी वेगळ्या करण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. ठीक आहे, एक वेगळं गेटअप करून स्वतःला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न आम्ही कधीच करत नाही. आणि होते काय माहिती आहे का, हे लोकांना एंटरटेन करण्यासाठी रील्स बनवतात, पण हे रील्स बनवल्यानंतर काय होतं, यांचे जे फॉलोअर आहेत हे यांना पाहतात, मग हे जे सांगते जय सेवा का मतलब ये है ते सांगतील, मग उसी को मान लिया. हा, फळापेन किसको बोलते, तो फळापेन. आता फळापेनच्या बाबतीत सांगतो, काही लोकांनी रील्स बनवल्या होत्या, त्याच्यावर काही आम्ही कमेंट्सही केल्या होत्या, आणि त्यांचे कानही चांगले पिचकले होते मधात. फळापेन का मतलब होता बड़ा देव, फळा मतलब बड़ा,
पेन मतलब देव, तो बड़ा पेन मतलब बड़ा देव, और बड़ा बन जाता है महा, और देव वैसा ही रह जाता है। तो बड़ा पेन बन जाता है बड़ा देव, और बड़ा देव से बन जाता है महादेव, बराबर। और इस वजह से क्या होता है, बड़ा पेन को महादेव समझने लग जाते हैं हम लोग, और ऐसा है क्या? ऐसा नहीं है। बड़ा पेन एक अलग कंसेप्ट है, महादेव एक अलग कंसेप्ट है। ये दोनों कंसेप्ट को मिलाने का एक तरीके से दुष्प्रचार या विपर्यास करके लोगों के सामने लाने की जो कोशिश हो रही है, क्या होता है ना, आधा नॉलेज हमेशा खतरनाक होता है। तो ये आधे नॉलेज वाले जो रील स्टार्स है, ये कुछ गड़बड़ कर रहे हैं। ये गड़बड़ उन्होंने नहीं करना चाहिए। इसके लिए उन्होंने किसी एक्सपर्ट से या फिर किसी किताब के माध्यम से, हमारे डॉक्टर मोतीराम गंगाली सर ने बहुत सारा लिटरेचर लिखकर रखा हुआ है, उस लिटरेचर के माध्यम से अगर अपने नॉलेज को करेक्ट करके लोगों के सामने रखने की कोशिश करेंगे तो हम समझेंगे कि हमारा काम आप लोग कर रहे हो, ये जो रील स्टार है वो लोग कर रहे हैं। तो ये बहुत बड़ी जिम्मेदारी उन लोगों की बन जाती है, और जो लोग देख रहे हैं उन लोगों का भी ये काम है कि अंधे होकर उनकी बातों को मतलब बातों को मानने की जगह पे उसको कहीं ना कहीं एनालाइज करने का हमारा काम होना चाहिए। दूसरी इंपॉर्टंट बात यहां पर मैं बोलना चाहूंगा, आप लोग तुम्ही सर्व कुठेतरी ते नृत्य वगैरे पाहण्याच्या याच्यात आहात, आणि ते गोष्ट मी समजतो, त्याच्यामुळे जास्त बोलत नाही, कारण कसं आहे आणखी लोक आहे बोलणारे आणि मीच बोललो सगळं तर वेळही चालला जाईल आणि मग तुम्ही झोपू लागाल, मग डान्स पण पाहिजे, हे काय बाई? हा, तर शेवटी मला एवढं म्हणायचं आहे, आता आपण बघतोय, मी जुनेवानी हे जे गाव आहे आणि या जुनेवानी गावातली जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं नेहमी कौतुक करतो आणि नेहमी कौतुक करेल, नेहमी. त्याचं कारणही तसंच आहे. मला आता काय होतं हे नाही माहिती, पण सर इथे मानकर मॅडम होत्या, त्या मानकर मॅडमला मी बघितलं की त्यांनी पोरांच्या मागे खूप मेहनत घेतली आणि त्यांनी त्यावेळेस आपल्या पोरांना जापनीज भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला होता, बरोबर. आणि त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये ही जुनेवाडीची जी जिल्हा परिषदची शाळा आहे ना, ती खूप स्पेशल आहे. पण आता आलेल्या शिक्षकांचा त्याच्यामुळे भार जो आहे तो खूप जास्त वाढलेला पाहिजे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांची जिम्मेदारी खूप वाढलेली है, क्योंकि वो स्टैंडर्ड मेंटेन करना, सर वो स्टैंडर्ड जो मानकर मैडम ने सेट करके रखा हुआ है, उस स्टैंडर्ड को मेंटेन करके रखना या उस स्टैंडर्ड से ऊपर उठकर बच्चों को बढ़ाना पढ़ाना, ये आप लोगों की जिम्मेदारी जो है वो बन जाती है, बढ़ जाती है. और इसी चीज को ध्यान में रखते हमारे क्षेत्र के सभी जिला परिषद स्कूलों में उस तरीके से काम होना चाहिए, उस तरीके से काम किया जाना चाहिए. ये बहुत ज्यादा जरूरत होती है. कारण या जिल्हा परिषद शाळांमध्ये कोण शिकते, कोण शिकते? एखाद्या श्रीमंताचं पोरग शिकते का? हा, कोण शिकते? ज्याचा पर्स हलका है ना, ज्याच्या पर्समध्ये पैसे कमी आहे त्याचीच मुलं शिकते ना. ज्याचा पर्स थोडासा भारी झाला तो काय करते? तो आपल्या पोरांना रामटेकला पाठवते, तो आपल्या पोरांना नागपूरला पाठवते. मग आमचे पोरं, आमची ऐपत नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वालिटीचे शिक्षण होत नाही. मी स्वतः जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो. जिल्हा परिषदच्या शाळेत शिकूनही बीएससी, बीएड, एमएससी, एलएलबी आणि आता पीएचडी करतोय. इतकं शिकू शकलो. आपल्या गावामध्ये पुष्कळ सारे पोरं आहे जे खूप सारे म्हणजे बऱ्यापैकी शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, ते पण जिल्हा परिषद शाळेतून शिकलेले आहे. म्हणजे हे की या पोरांना आणि या पोरांच्या भविष्याचं सर्वात म्हणजे या भविष्य घडवण्याची जी सर्वात मोठी फॅक्टरी आहे, ती फॅक्टरी म्हणजे जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे. आणि या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षणाचं जे क्वालिटी आहे ते क्वालिटी मेंटेन करणं आणि ती क्वालिटी दिवसेंदिवस वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करणं शिक्षकांचंच काम नाही आहे फक्त. तर हे तुमच्या आमच्या लोकांचं पण काम आहे. कारण आम्ही वारंवार जर भेट देत गेलो, आपल्या पोराची जी प्रोग्रेस आहे ती कशी होत आहे ते बघत गेलो तर कुठेतरी आपल्याला रिझल्ट मिळेल. नाही तर होते काय माहिती आहे का, पेरेंट्स टीचर मीटिंग बोलावली जाते आणि त्या पेरेंट्स टीचर मीटिंग मध्ये फक्त टीचर राहते, पेरेंट्स राहतच नाही, है ना. पालक आणि शिक्षक या दोघांची बैठक राहते, पण शिक्षकाच्या हाते ना पालक गायब राहते. तर असं नाही झालं पाहिजे.
यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि शिक्षणाचं महत्व मला सांगण्याची गरज नाहीये, कारण तुमच्या गावाने एक शिक्षण अधिकारी दिलेला आहे जे इथे बसलेले आहे, बरोबर. म्हणून तुम्हाला मला शिक्षणाचं वेगळं महत्व सांगायची गरज नाही. फक्त एवढंच आहे मित्रांनो की शिक्षणाची क्वालिटी कंट्रोल करणं हे फक्त आपल्या हातात आहे. आणि ते क्वालिटी कंट्रोल करणं आपली नैतिक जबाबदारी बनून जाते. ते तुम्ही केलं पाहिजे. बरं, बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण आता मी माझ्या वाणीला इथं विराम दिलं पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. शेवटी मी एक कविता मी सगळ्या ठिकाणी बोलत असतो. ती कविता जी मी स्वतः लिहिलेली आहे ती कविता तुमच्यासमोर बोलतो आणि माझ्या वाणीला इथेच विराम देतो. तर कविता अशी आहे, आपल्या या देशासाठी जितक्याही क्रांतिकारकांनी शहादत दिलेली आहे त्या सर्वांना समर्पित अशी माझी ही कविता आहे. आणि कविता अशी आहे, उस दिन जो किया था तुमने दोहरा न पाया आज तक कोई. उस दिन जो किया था तुमने दोहरा न पाया आज तक कोई. तेरी वीर गति को सुनकर गोंडवाना की जनता रोई. तेरी वीर गति को सुनकर गोंडवाना की जनता रोई. तेरी वीरता का बखान पल पल यह इतिहास करेगा. तेरी वीरता का बखान पल पल यह इतिहास करेगा. जब जब होगा वीरों का स्मरण तुमको भी वो याद करेगा. जब जब होगा वीरों का स्मरण तुमको भी वो याद करेगा. शब्दों में भी न वर्णित हो ऐसी तेरी वीर गाथा है. शब्दों में भी न वर्णित हो ऐसी तेरी वीर गाथा है. शब्दों में भी न वर्णित हो ऐसी तेरी वीर गाथा है. और तेरी उस वीरता के आगे या सोडून शीश झुकाता है. या सोडून शीश झुकाता है. या सोडून शीश झुकाता है. सुरू आहे सेवा, सुरू आहे गोंडवाना. जय गोंडवाना, गणराज्य भारत.